मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बी-एड, सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची सीरीज सुरू केली आहे आणि या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स, त्यावरती आधारित एम-सी-क्यू आणि एम-सी-क्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहत आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टीला ज्या क्षेत्रांमधून हे एम-सी-क्यू विचारले जातात, त्या सर्व क्षेत्रांना आपण या सीरीजमध्ये कव्हर करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सीरीज पूर्ण फॉलो केली तर तुम्हाला इतर कुठल्याही एमसीक्यूची गरज पडणार नाहीये. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड, सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये 19 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बी-एड, सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर आजच या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. Which country is the host of the 33rd Southeast Asian Games C 2025? 33वा दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धा सी गेम्स 2025 कोणता देश आयोजित करत आहे? ऑप्शन्स आहेत जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, 33व्या सी गेम्स 2025 चे आयोजन थायलंडकडून बँकॉक आणि चोनबुरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 11 दक्षिण पूर्व आशियाई देशातील खेळाडू 50 पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थायलंड. So this Thailand is hosting the 33rd SEA Games 2025 in Bangkok and Chonburi. Athletes from 11 Southeast Asian nations are participating in over 50 sports. So the correct answer will be option B, Thailand. Where was the 7th UN Environment Assembly held? 7वी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क USA, जिनेव्हा स्वित्झर्लंड, नायरोबी केनिया, रिओ दी जानेरो ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, UNEA 7 चे आयोजन केनियातील नैरोबी येथे झाले आहे, जे UNEP चे मुख्यालय आहे. 2025 ची संकल्पना शाश्वत उपायांद्वारे लवचिक पृथ्वी निर्माण करण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नैरोबी केनिया. So this UNEA 7 was held Nairobi, Kenya, the headquarter of UNEP. The 2025 theme focused on advancing sustainable solution for a resilient planet. So the correct answer will be option C, Nairobi, Kenya. Next question आहे, what is the name of the operation under which DRI dismantle a clandestine mephedrone unit in Maharashtra? महाराष्ट्रातील गुप्त मेफेड्रोन निर्मिती युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी DRI ने कोणती मोहीम राबवली? ऑप्शन्स आहेत ऑपरेशन क्लीन स्वीप, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू, ऑपरेशन ग्रीन शिल्ड आणि ऑपरेशन सायलेंट स्ट्राईक. तर विद्यार्थी मित्रांनो, DRI ने महाराष्ट्रातील वर्धा येथील मेफेड्रोन तयार करणारे गुप्त युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू राबवले. ही मोहीम भारताच्या नशामुक्त भारत अभियानाशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू. So DRI conducted Operation Hinterland Brew to dismantle a mephedrone manufacturing unit in Wardha, Maharashtra. The operation aligns with the India's Nasha Mukti Bharat Abhiyan. So the correct answer will be option B, Operation Hinterland Brew. What is the name of the mobile app launched by Ministry of Jal Shakti for a rural drinking water governance? ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जलशक्ती मंत्रालयाने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन ॲप, सुजलम भारत ॲप, पाणी सुरक्षा ॲप आणि जलमित्र ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो, सुजलाम भारत ॲप जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले असून ग्रामीण जल प्रशासन सुधारण्याचा त्याचा उद्देश आहे. तर बिसाग एन यांच्या सहकार्याने विकसित या ॲप
द्वारे रिअल टाइम निरीक्षण आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुजलाम भारत ॲप. So the Sujalam Bharat app was launched under the Jal Jeevan mission to improve rural water governance, developed with BISAG and support. It enables real-time monitoring and transparency. So the correct answer will be option B, Sujalam Bharat app. Which team won the All India Football Federation 2025-26? ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन्स आहेत ईस्ट बेंगॉल, एफसी गोवा, बेंगळुरू एफसी, केरला ब्लास्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, एफसी गोवा संघाने पेनल्टी शूटआउट मध्ये ईस्ट बेंगॉलचा पराभव करून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सुपर कप 2025-26 जिंकला. या विजयामुळे एफसी गोवा संघ एएफसी चॅम्पियन लीग 2 प्ले ऑफ साठी पात्र ठरला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एफसी गोवा. So the FC Goa won the All India Football Federation Cup 2025-26 after defeating East Bengal in a penalty shootout. This historic win also qualified FC Goa for the AFC Champions League 2 playoffs. So the correct answer will be option B, FC Goa. Which organization released the report Right to Education, Past, Present and Future? राईट टू एज्युकेशन पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, युनेस्को, वर्ल्ड बँक आणि OECD. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 1960च्या शिक्षणातील भेदभावाविरोधी करारानंतर झालेल्या जागतिक प्रगतीचा आढावा घेणारा हा अहवाल प्रकाशित केला आहे. शिक्षणातील प्रवेश वाढला असला तरी संघर्ष, हवामान बदल आणि तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण होत असल्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनेस्को. सो युनेस्को रिलीज्ड द रिपोर्ट रिव्ह्यूइंग ग्लोबल प्रोग्रेस सिन्स 1960 कन्व्हेन्शन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन इन एज्युकेशन. इट हायलाइट्स gain in access but warns of challenges from conflict, climate change and technology. So the correct answer will be option B, UNESCO. Which two states inaugurated their first Gen Z post office counters in December 2025? डिसेंबर 2025 मध्ये पहिली जेन झी पोस्ट ऑफिस काउंटर कोणत्या दोन राज्यांनी सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि ओडिशा, केरला आणि आंध्र प्रदेश. तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी पहिली जेन झी पोस्ट ऑफिस काउंटर सुरू केली असून ही काउंटर महाविद्यालयीन कॅम्प्स मधील विद्यार्थी डिझाईन केलेल्या जागांमध्ये डिजिटल सेवा एकत्रित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ आणि आंध्र प्रदेश. So Kerala and Andhra Pradesh inaugurated their first Gen Z post office counters to attract youth. These counter integrated digital services with student designed space on a college campuses. So the correct answer will be option D, Kerala and Andhra Pradesh. Silisir Lake recently declared a Ramsar site is located in which state? अलीकडेच रामसर स्थळ घोषित झालेले सिलिसर सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि केरला. तर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसर सरोवर भारताचे 96वे रामसर स्थळ ठरले. यामुळे जलसंधारण, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. So Silisir Lake in Rajasthan's Alwar district became India's 96th Ramsar site. The designation strengthens wetland conservation, biodiversity protection and sustainable tourism. So the correct answer will be option A, Rajasthan. Ponduru Khadi recently granted GI tag belong to which state? अलीकडेच GI टॅग मिळालेली पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पोंडुरू खादी ही आंध्र प्रदेशातील पारंपरिक हाताने कातलेली कापडी खादी असून ती श्रीकाकुलम जिल्ह्यात तयार केली जाते. ही खादी ओडीओपी योजनेअंतर्गत ही समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. So this Ponduru Khadi is traditional handspun cotton fabric from Andhra Pradesh. It is produced in Srikakulam district and is also covered under the ODOP scheme. So the correct answer will be option B, Andhra Pradesh. पुढचा प्रश्न आहे Bridge Summit 2025 was held in which city? ब्रिज समिट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत अबुधाबी, पॅरिस, न्यू दिल्ली आणि दुबई.
तर ब्रिज समिट 2025 चे आयोजन अबुधाबी येथे करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी पहिली मीडिया समिट ठरली असून 132 देशातील 60,000हून अधिक प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अबुधाबी. So Bridge Summit 2025 was held in Abu Dhabi and became the world's largest debut media event. It hosted over 60,000 participants from 132 countries. So the correct answer will be option A, Abu Dhabi. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्र बीएड सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व एमसीक्यू आणि एमसीक्यू वरती आधारित करंट अफेअर्स डिस्कस केलेले आहेत. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 19 जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.